अजय तावरेकडून वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख पदाचा चार्ज काढला। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कारवाई। आरोपी अतुल घटकांबळेचं निलंबन। ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉक्टर तावरेला 14 कॉल्स। पुणे अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून मोठा खुलासा। दोन गाड्यांमध्ये रेस लावल्यामुळेच पुण्यातला अपघात। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। एका गाडीत आमदाराचा मुलगा उपस्थित असल्याचाही दावा। अजय तावरेकडे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरची ही माहिती। गिरीश महाजनांकडे अंगुली निर्देश करत सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। पुणे प्रकरणातला आरोपी कुणीही असला तरी कडक कारवाई करा। मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। अजित पवारांनीही सुनील टिंगरेंची कानउघडणी केल्याची माहिती। अंजली दमानिया म्हणजे रिचार्जवर काम करणारी बाई। अजित पवारांवर आरोप करणाऱ्या दमानियांवर सूरज चव्हाणांची टीका। दमानियांचाही आक्रमक पवित्रा। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला कारनं उडवलं। 7 मे रोजीची नागपुरातली घटना। आरोपी अद्याप मोकाटच। शोध सुरू असल्याचं पोलिसांचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंकडून खासदार संजय राऊतांना मानहानीची नोटीस। 3 दिवसात माफी मागण्याची मागणी। सामनातल्या लेखाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून कायदेशीर पाऊल। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन। चौदार तळ्यातलं पाणी पीत आंदोलन। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतले श्लोक समाविष्ट करण्यास विरोध। जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान। आमदार अमोल मिटकरींचा आरोप। अनवधानानं कृत्य झाल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा माफीनामा। मध्य रेल्वेवर 1 आणि 2 जूनला महामेगा ब्लॉक। शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या 72 एक्सप्रेस रद्द। सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक। सांगलीच्या मणे राजुरीमध्ये अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली। एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरी जाताना काळाचा घाला। परभणीच्या पूर्णा तालुक्यात पाण्याची टंचाई। संतापलेल्या गावकऱ्यांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा। जालन्यामध्ये मोसंबीची जळालेली झाडं घेऊन शेतकऱ्यांचा मोर्चा। पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार। हवामान विभागाचा अंदाज। यावर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।